सुपर 8 ची ही लढत आपल्याला पाहायला मिळते। क्वालिफायरची मॅच एका बाजूला खोनीसी त्यांना फाईट करत असताना वेलकम उसाडणे डॉली 11 वेलकम उसाडणे आज असंघ भन्नाट फॉर्मामध्ये दिसतोय। सकाळच्या सत्रापासून काय फटकेबाजी राहिली आहे संकेत पाटीलजी आणि गोलंदाजी तेवढीच सुरेख आपल्याला पाहायला मिळाली आहे। चला स्पीडअप करा, लगेच स्पीडअप करायचे दोन्ही संघ लक्ष असू द्या। आपण कुठलाही वेळ खर्च करू नका आणि ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या। संकेत पाटील आणि सागर पाटील ही सलामी वीर जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतोय। नितीन फुलोरे हा पहिल्या क्रमांकाचा मुख्य गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती। चला स्पीडअप करा, लक्ष असू द्या। पंचांचा ग्रीन सिग्नल, व्हेरी फर्स्ट बॉल, लेट्स प्ले। समोर संकेत पाटील, नितीन फुलोरे गोलंदाजी ट्रॅक वरती। पहिलाच बॉलवर फुल टॉस दिशा दिली आहे, फक्त डीप लॉग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, मिळेल फक्त एकच धाव। एका धाबेने सुरुवात केली जाते। डॉल 11 वेलकम उसाडणे हा संघ आज आपल्याला पाहायला मिळतोय। दोन तुल्यबल संघ आणि महत्वपूर्ण लढत, एका बाजूला खोनी एका बाजूला डॉली 11 वेलकम उसाडणे। इथून जो संघ जिंकेल तो एखाद्या ट्रॉफी वरती आपलं नाव कोरेल। पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला, आलाय डॉट बॉल। इथून फटकेबाजी करावी लागेल। सागर पाटील संकेत पाटील हे दोन मुख्य फलंदाज आहेत। डॉली 11 वेलकम उसाडणे संघाचे फटके खेचावे लागतील। पुढचा बॉल तिथे दिशा दिली आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू चाललाय चाललाय निघून चाललाय, शेवटच्या क्षणाला 4 चौकार। चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धाबा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। सागर पाटील समोर फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय। पुढचा बॉल फक्त दिशा दिली आहे लॉंग लेग कडे, चेंडू निघालाय, अजून एक लागोपाठचा दुसरा दमदार चौकार। ते सजवला सागर पाटील ना, 4 साठी चौकार आला। अजून एक आपल्याला पाहायला मिळाला। 8 धाबा आता 9 धाबा आता धाव पुस्तकावरती जोडल्या गेल्यात। 4 षटकांची ही लढत, खर तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य मालिका बीर साठी जी आपल्याला बुलेट गाडी पाहायला मिळते, त्याच मुले आई सामना 4 षटकांचा खेळवला गेलाय। कोणावरती अन्याय नकोय हे खर तर आयोजकांचा अट्टास। इथून फटका तेवढाच दमदार, मस्तक पे दस्तक, तिथे लॉग ऑफचे क्षेत्ररक्षक होते बनले दर्शक, ठोकलाय दमदार षटकार। थँक्यू डेजे। 15 धाबा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत। सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये आतिषबाजी करतोय, काय फटकेबाजी करतोय, कमालीची फटकेबाजी सागर पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते। पुढचा बॉलवर फुल टॉस उडवलाय, तिथे क्षेत्ररक्षक नसतील, चेंडू निघून चालला एका टप्प्याच्या साहाय्याने सीमा पार, 4 चौकार। पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धाबा जोडल्या गेल्या धाव पुस्तकावरती।
चला लगेच दुसरा गोलंदाज आपण निवड करायची, लगेच आपण मार्गस्थ व्हायचंय, कारण ही मॅच इम्पॉर्टंट आहे आणि यापुढची लढत सुद्धा तेवढीच महत्वाची. सेमी फायनलची पहिली लढत तिथे कालच्या दिवसामधील चिंचवली संघ वाट पाहतोय. खर तर एक ट्रॉफीवरती त्यानंही नाव कोरलंय, मात्र इथून जो संघ जिंकेल तो सुपर फोर मध्ये एखाद्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल. आपण ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2026 बुलेट गाडीची ही मानाची सन्मानाची आणि अभिमानाची बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा. साहिल ठोंबरे दुसरा गोलंदाज. पहिलाच बॉल संकेत पाटील उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत, कुठलीही चुकी नाही. हा पहिला विकेट महत्वाचा फलंदाज बाद होतोय संकेत पाटील. दुसरा फलंदाज आपण लगेच मार्गक्रमण करायचा आहे. लक्ष असू द्या, उसाडणे संघ आपला फलंदाज रेडी ठेवा. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा, कारण आता आपल्याला वेल खर्ची करून जमणार नाहीये. एक एक मिनिट आपल्याला खरं तर महत्वाचा असेल, कारण यापुढची लढत सुद्धा आपल्याला सेमी फायनलची खेळवायची आहे. धावपुस्तकावरती 19 धाबा. साहिल ठोंबरे गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज. करण मडवी फलंदाजी मार्गवरती. स्विचिटचा फटका तिथे सजवायचा होता. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. 4 षटकांची मॅच आपल्याला ही क्वालिफायरची मॅच पाहायला मिळते. ही इम्पॉर्टंट लढत आहे, ही महत्वपूर्ण अस्तित्वाची लढाई आहे, कारण इथून जो संघ जिंकेल तो संघ एखाद्या ट्रॉफीवरती आपलं वर्चस्व निर्माण करेल आणि इथून जो संघ हरेल त्याला खरं तर अलविदा करावं लागेल. या मॅचेस मधून फटका तेवढा चांगला आहे. लॉगॉनला क्षेत्ररक्षक मिळेल फक्त एकच धाव. सागर पाटील आता फलंदाजी ट्रॅकवरती जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण त्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला आहे. दमदार फटकेबाजी करण्यासाठी आज सागर पाटील जाणला जातोय. टॉली 11 वेलकम उसाडणे संघाचा तोच फलंदाज आता फलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल फटका तेवढाच सुंदर. तिथे गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू निघून चाललाय डीप कव्हरला, सीमा पार चौकार. सागर पाटील फलंदाजी ट्रॅक वरती. धाव पुस्तकावरती 24 धाबा. तिथे सागर पाटीलला माहिती होतं तिथे खूप मोठा गॅप आहे आणि चेंडूला रीड केलं आणि त्याच दिशेने त्यानं चौकार ठोकला. पुढचा बॉल चाबूक शॉट खेचायचा होता, डॉट बॉल आलाय. काय कमालीची गोलंदाजी साहिल ठोंबरे सुद्धा करतोय. पहिल्या बॉलवरती एक महत्वपूर्ण विकेट संकेत पाटील जी मिळवली, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक धाव खर्ची केली, त्यानंतर चौकार आणि मागचा बॉल डॉट. आता शेवटचा बॉल सफर करेल गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल ठोंबरे. पुढचा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट, क्षेत्ररक्षक आहे डीप लॉंग लेगला. उचलतील फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त एकच धाव. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती 25 धाबा जोडल्या गेल्या. चला, कोणी संघ कुठली टीम मीटिंग नको, आपण गोलंदाजाची निवड करा आणि लगेच तिथे गोलंदाजाला मार्गस्थ करा. चला, कुठलीही टीम मीटिंग नको प्लीज, विनंती असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यावरती 25 धाबाटीचे
दोन षटक संपलेत. 25 धाबा 12.50 सरासरीनं धाबा जमा केलेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती लखन आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती लखन साळवी हा गोलंदाजी ट्रॅक वरती मार्गक्रमण करतोय. चला लखन आपण लगेच मार्गस्थवा गोलंदाजीसाठी कुठलाही प्रॅक्टिस नकोय कारण खूप वेळ आता आपला खर्चिक होतोय. एक एक मिनिट आता इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. पहिलाच बॉल बॅटची एज मोठी विकेट डाऊन. फलंदाज सागर पाटील बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज आहे आमचं कुंभारलीचे युवा उद्योजक सन्माननीय किरणदादा पाटील यांच्या माध्यमातून नितीनच्या प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज हे नितीनसाठी खरतर ATM खुलं गेलाय. आमचे युवा उद्योजक सन्माननीय किरणदादा पाटील यांच्या माध्यमातून खरतर 500 रुपयाचं कॅश प्राइज खास नितीनसाठी. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती लखन सालवी तिथे बॅटची एज पहिल्याच बॉल वरती लखनला सुद्धा परतावं लागतंय. हा लागोपाठचा दुसरा दे धक्का. नितीन मैदानाच्या बाहेर. डिस्क ब्रेक लावलाय की काय कारण अजून एकही धाव आलेली नाही. दोन लागोपाठचे धक्के दिलेत. गोलंदाजी करत असताना लखन सालवीने हॅट्रिकच्या उंबरड्यावरती. पुढचा बॉल फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत पकडलाय. झेल की काय शेवटच्या बॉलला तिथे झेल जमिनीला दान झालाय. जरी झेल पकडली असती तर या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक दुसरी विकेट हॅट्रिक झाली असती आणि या दिवसामधील पहिली विकेट हॅट्रिक झाली असती. हेमंत भोईरनं या स्पर्धेमधील खरतर पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती नोंदवली आहे. मात्र तिथे क्षेत्ररक्षक होते. झेल जमिनीला दान झाली आहे. फलंदाज सेफ लोअर फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा येत आहेत. आता कुठलीही चुकी नाही. आता फलंदाज रोहित वाघेला परतावा लागतंय तंबूच्या आश्रयामध्ये. नवीन फलंदाज ऋतिक पाटील चला स्पीडअप करा. लखन सालवी काय कमालीचे अस्त्र डिलेवर करतोय. दोनच धाबा खर्च केल्या. 3 विकेट 27 धाबा धाव पुस्तकावरती. ऋतिक पाटील हा 6व्या क्रमांकाचा फलंदाज. फलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल फटका खेचायचा होता. डॉट बॉलची समाप्ती. काय कमालीची गोलंदाजी करतोय. 25 धाबा सहज गतीनं आल्या. पहिल्या षटकामध्ये नितीन फुलोरेवरती आक्रमण चढवलं होतं. 19 धाबा त्यानं खर्च केल्या. त्यानंतर ब्रेक लांबण्याचं काम साहिल ठोंबरेनं केलं आणि त्याच्याच मागोमाग लखन सालवीनं इथे डेंजर एंडला थ्रो. फलंदाज सेफ आहे. याही 2 धाबा तिथे कलेक्ट केल्या जातील. 2 धाब्यानं 3 षटक संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धाबा 29 जोडल्या जात आहेत. आता शेवटचं षटक शिल्लक आहे. चला लगेच गोलंदाजाची निवड करा आणि तुम्ही लगेच
क्षेत्ररक्षण सजून घ्या. 3 षटक संपलेत, 29 धाबा. आता शेवटचं षटक कुंदन मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. आज खर तर खूप चांगलं समालोचन खर तर आपल्याला पाहायला मिळालं. आमचे जगदीश पाटील सर नारिवळी आणि सोनू वांगर सर याच गावचे सुपुत्र, त्यांच्या माध्यमातून खर तर आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची सोनू वांगर यांनी संधी दिली, त्यांचं खर तर विशेष आभार व्यक्त करतो. 3 षटक संपलेत, 29 धाबा धाव पुस्तकावरती. शेवटचं षटक कुंदन मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती. स्विचिटचा प्रयत्न, फटका तेवढाच दमदार. थर्ड मॅनला एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय. 4 साठी येतोय चौकार. धाव पुस्तकावरती धाबा 33 पाहायला मिळत आहेत. चला आता आपल्याकडे बेल नाही मित्रांनो कॅश प्राइज पुकारण्यासाठी, त्यामुळे माफ करा. जर तुम्हाला आता कॅश प्राइज लावायचं असेल ना तर तुम्ही मॅच झाल्यावरती त्या प्रेक्षकाला द्या. पुढचा बॉल तिथे फटका हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक नसतील जोपर्यंत, उचलतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न ओव्हर थ्रो. 2 धाब्यांचं रूपांतर आता 3 मध्ये केलं जाईल. चौथीचा सुद्धा प्रयत्न डेंजर एंडला. आता नो डाऊट फलंदाज बाद, रनआउटचा शिकार. तिथे आपल्याला पाहायला मिळाले या चेंडूवरती आल्या 3 धावा. चौथी धाव काढत असताना फलंदाज करण मडवीला परतावं लागतंय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धाव पुस्तकावरती चला नवीन फलंदाज बंटी म्हात्रे फलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. युवा खेळाडू आहे. चला उसाटणे संघ प्लीज आता तुम्ही वेळ खर्च करू नका. 4 चेंडू अवघे शिल्लक आहेत. अजून आपल्याला एक सामना सुद्धा कव्हर करायचा आहे सेमीफायनलचा, त्यामुळे तुम्ही स्पीडअप करा विनंती करतो. पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न. अजून एक फलंदाज तिथे बाद होईल की काय, तिथे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. इथे चेक केलं जाईल. आमच्या ओमसाई MTC लाईव्हचे माध्यमातून तिथे चेक केलं जाईल. फलंदाज बाद आहे, रनआउटचा शिकार. अजून एक फलंदाज बाद झाला इथे. चला लगेच नवीन फलंदाज जाऊ द्या, आता वेळ नाहीये. धाव पुस्तकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 धाबा. या चेंडूवरती 1 धाव आली आहे. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अवघे 6 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन फलंदाज विशाल पाटील आता फलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळेल. गाड्याला मध्ये तब्बल 5:40 झाली आहेत. सदतीस धाबा धाव पुस्तकावरती. चला स्पीडअप करा. शेवटचे 3 बॉल आहेत. 5:40 घड्याला मध्ये झाले. चला मित्रांनो स्पीडअप करा. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. फटका तेवढा दमदार. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. अजून एक विकेट डाऊन. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. परतावा लागतंय विशाल पाटीलला. चला नवीन फलंदाज लगेच जा आपण. धाव पुस्तकावरती धाबा 37 पाहायला मिळत आहेत. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 37 धाबा धाव पुस्तकावरती. भाया मात्रे आणि नवीन फलंदाज फलंदाजी ट्रॅक वरती. चला धाबत जा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 37 धाबा धाव पुस्तकावरती. डॉली 11 वेलकम उसाडणे संघ पहिल्यांदाच मला तर वाटतं त्यांचे 7 खेळाडू बाद झाले असतील. पुढचा बॉल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चला स्पीडअप करा मित्रांनो. स्पर्धा वेळेवर पार पाडणं आपली जबाबदारी आहे. पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट.
क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि 3 धावाही सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चला नवीन फलंदाज जा आपण पटकन. तिसरी धाव काढत असताना फलंदाज बाद झालेत आणि या चेंडूवरती मिळतील 2च धावा. धाव पुस्तकावरती 39. डॉली 11 वेलकम उसाडणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. 10व्या क्रमांकाचा फलंदाज होता. फलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल 39 धावा. समोर ऋतिक पाटील. शेवटचा बॉल तिथे आलाय. डॉट बॉल आलाय की काय? शेवटचा बॉल डॉट आलाय. कॅच आउट आहे का? चला कॅच आउट आहे. चला चला लवकर या आपण. कोणी संघ लगेच आणि उतरायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये. टीम उसाडणे संघ जा मैदानाच्या आतमध्ये. त्वरित जायचं, लगेच जा. सेमीफायनलची मॅच खेळवायची आम्हाला. काही करून ती मॅच खेळवायची आहे, त्यामुळे आपण लगेच जा. त्वरित जायचं आपण. चला लगेच जा उसाडणे संघ. चला हव्या तर बॅट्स त्या कोणी संघाकडे पाठवून द्या आणि तुम्ही तिथेच थांबा. चला प्लीज आता तुम्ही सहकार्य करा. स्पीडअप करायचं आहे. जा सागर पाटील प्लीज. टाइमपास नकोय मित्रा. प्लीज जा आपण मैदानाच्या आतमध्ये. उतरा लगेच. विनंती असेल तुम्हाला लगेच पोहोचायचं आहे आणि लगेच सलामीची जोडी देखील पाठवायची आहे. कॅप्टन देखील येऊन उपस्थित राहायचं. आपण टीम चिंचवली संघ कॅप्टन येऊन उपस्थित राहायचं व्यासपीठावरती. लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप करा सागर पाटील. जरा फास्ट जा आपण आणि फिल्डिंग लावून घ्यायचं आपण लगेच. 39 धावा झालेत. जिंकण्यासाठी कोणी संघ बनवायचे आहेत 40 धावा. या उत्तरार्धामध्ये आवाज ऐकूयात. मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे जगदीश पाटील सर. थँक्यू सो मच. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण आणि सलामीची जोडी देखील पाठवायची. टीम खोणीसी संघ त्वरित जा आपण आणि लगेच आपण यातून जिंकणारा संघ त्यांची जी फाईट करेल, त्यामुळे दोन्ही संघ आपण लक्ष असू द्या की आपल्याला सेमीफायनलचा मॅच देखील खेळायचा आहे. त्यामुळे आपण फास्ट खेळायचं आहे. दोन्ही संघांना ही वॉर्निंग असेल, स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल. कोणत्याही प्रकारे आपण एकत्र येऊ नका. जर एकत्र आलेत लक्ष असू द्या, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या सूचना असतील दोन्ही संघाच्या खेळाडूंना. येस जगदीशजी पाटील. थँक्यू. तर पहा उद्याचे जे लॉट्स असतील त्यांनी अगदी वेळेवरती 9 वाजता रिपोर्टिंग करा. 8:45चा टाईम आहे. पहिला सामना असेल अथर्व 11 कानपोलीच्या विरोधात गावदेवी दहिसर. यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत असाल तर उद्या 8:45 वाजता रिपोर्टिंग करा. दोन्ही संघ कानपोली आणि दहिसर. त्यानंतर दिशा 11 मुरबीच्या विरोधात भूमी 11 मांडा. त्यानंतर भवाले बी च्या विरोधात RCC राया आणि चौथा सामना असेल कारिवलीच्या विरोधात मानेरे. असे उद्याचे 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहा मिळतील. त्यामुळे आपण सकाळी लवकर रिपोर्टिंग करा. दहिसर आणि कानपोली. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. एकूण धावा तुम्हाला बनवायच्या त्या 40. 10ची सरासरी आस्किंग रन रेट प्रति षटकामागे 10.00 च्या सरासरीने या धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. जो जिंकेल तो एखाद्या ट्रॉफीचा हकदार होईल. त्यासाठी ही ट्रॉफीसाठी चाललेली लढाई आहे, संघर्ष आहे, अनामिक आहे या दोन संघामध्ये. टीम वेलकम उसाटणे संघाने आजच्या दिवसामध्ये चांगला प्रदर्शन केला, एक्झिबिशन केलं. आणि त्याचबरोबर दुसरीकडे ज्याला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली तो टीम कोणी संघ पाहा मिळतो. सलामीची जोडी मैदानामध्ये विकी डोंबरे च्या जोडीला हर्ष पाटील. लेट्स प्ले. सागर पाटील. पहिलाच बॉल बिग हिट और पिच बॉल वाईड स्ट्रॉंगांच्या भरून शानदार षटकार. डीजे थोडा आता बंद ठेवा कारण आता तुम्ही थोडे आराम करा. वेळ नाही आपल्याकडे. याच्यातून नंतर आणखीन एक सामना केव्हाच्या त्या पहिल्या बॉलवरती आलाय.
षटकाराने सुरुवात करत असताना विकी ठोंबरे. ओ लेटकट कॅच होतं, दिशा बदलली. सागरने पहिला चेंडू अगदी मिडल स्टंपला फेकला, मात्र तो ओव्हर पिच होता, समोर खेळले आणि त्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करत असताना हा एक डॉट बॉल आला. एक एक डॉट चेंडू तुमच्या सामन्यावरती प्रभुत्व निर्माण करेल. त्यासाठी हवं आहे तुम्हाला चांगलं मॅनेजमेंट, चांगली एकाग्रता मैदानामध्ये असताना. हा फटका चांगला आहे, बाहेर निघालाय. स्क्वेअर कटचा लाजवाब चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर आलाय चौकार. विकी ठोंबरे ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन केलं, दुसऱ्या मॅच मध्ये स्वस्तात बाद झाला, मात्र तिसऱ्या मॅच मध्ये पाहतोय आपण पुन्हा एकदा चांगल्या लय मध्ये येत असताना. चार्जचं लक्ष 3 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. त्यामुळे तुम्हाला आता हौसला बुलंद ठेवावा लागेल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. गुड फिल्डिंग नितीन पाटील होते, चांगलं फिल्डिंग करत असताना पाहायला मिळालं. अतिशय महत्त्वपूर्ण मॅच या दोन संघामध्ये चाललेला काटेकी टक्कर पाहायला मिळेल. कोणीच्या विरोधात उसाटणे संघ, ज्या उसाटणे संघ वेगाने सरकत होता पहिल्या सत्रामध्ये चांगल्या धावसंख्येकडे, मात्र त्याला मध्ये थांबवलं, ब्रेक लावला आणि त्यानंतर विकीला पाहतोय आक्रमकतेने फलंदाजी करत असताना एकदा कंप्लीट सेकंडचा कॉल होता, मात्र नकार दिला जातोय आणि एकच जाबेवरती समाधान मानावं लागलंय. हर्ष पाटीलला पाहतोय आपण, दोन्ही सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारा हा बॅटर आहे. मागचा त्यांना निसट्टा विजय मिळाला, मात्र आता पाहतोय 40चं लक्ष असताना मागे 38चं लक्षाचं पाठलाग करायचं होतं आंबे संघाच्या विरोधात. ओ एज लागले, चेंडू पाठीमागे चालला, डायरेक्ट हिट येण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, काम तमाम झालं असं, मात्र जीवनदान मिळालं. डायरेक्ट हिट देत असताना पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. धावसंख्या धावपळकावरती पाहतोय आपण 12 धावा पाहायला मिळाल्या आणि पहिलं षटक जवळजवळ 2.5 ते पावणे 3 मिनिटांमध्ये फेकलं गेलंय. अशी जर स्ट्रॅटेजी लागली तर निश्चित आपण 8 काय 10चे 12चे सुद्धा पोल खेळू शकतो. यस, टीम मीटिंग नको, चला टीम मीटिंग नको. टीम उसाटणे संघ कंटिन्यूच खेळतात ते मॅच, त्यामुळे थोडंसं त्यांना तकवा आला असेल, मात्र आता तकून जमणार नाही आहे. कारण आम्ही सकाळपासून तेच सांगत होतो की याच्यातूनच एखादा संघ येईल शेवटच्या सामन्यामध्ये, मग त्यांना अंधाराचा सामना करावा लागेल आणि अंधाराचा फायदा हे नेहमी गोलंदाज घेत असतात, लक्षात ठेवा. बॅटरला मात्र भरपूर मेहनत करावी लागते. अंधारामध्ये चेंडू दिसणं थोडंसं कठीण जातंय. गोलंदाजाला वेगाने चेंडू फेकायचे असतात. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, 10ची सरासरी अभि असताना, कारण तो पॉवर प्लेमध्ये होता. सुरुवातीला 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले, त्यानंतर सागर पाटीलने केलेलं कमबॅक पहा मिळतो आपल्याला. ओमसाई MTC च्या माध्यमातून सर्व प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेल्यात. आमचे उसाटणेकर, त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि खोनीकरांचं सुद्धा सहर्ष स्वागत. चला गोलंदाज पाहतोय आपण रोहितला. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, मिड ऑफला फिल्डर होते, अडवलं गेलंय, करण होते. एकेरी धाव मिळत असताना आता मॅचची सिच्युएशन पाहायला मिळेल तुम्हाला. जो जास्त चुका करेल त्याला मात्र ही स्पर्धा सोडावी लागेल. त्यामुळे खास करून ग्राउंड फिल्डिंग करणारा संघ बेलकम उसाटणे, तुम्हाला जर मॅचचं स्वागत करायचं असेल तर तुम्हाला चांगला प्रदर्शन करावं लागेल. दुसरीकडे कोणी संघ ज्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाल्या आजच्या दिवसामध्ये, तो संघ पहा मिळतोय. फटका येते सुद्धा अभेद केल्या, चेंडू बावऱ्यासारखा पिरलाय, पाठलक करतात फिल्डर, मात्र 2 धावा तर निश्चित होती ऋतिकाले आणि तोपर्यंत या 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण 15 धावा स्कोरबोर्डवरती 40च्या लक्षाचा पाठलाग करत असताना आता थोडासा विचार विमर्श करतोय, कारण एखाद्या फलंदाजाला आता मैदानामध्ये रोखून चांगली बॅटिंग करावी लागेल. दुसरीकडे उसाटणेकर एखाद्या विकेटच्या प्रतीक्षेत असतील की जेणेकरून एखादा विकेट मिळावा. फटका येते सुद्धा चांगला आहे, धावची जी संधी आहे, गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग, करण होते त्या ठिकाणी मिड ऑफला.
चांगलं फिल्डिंग केलं, स्वतःचा तोल गेला, मात्र चेंडूला लगेचच फेकी केली. त्यांना माहीत आहे की आता एकेकी दाबेचं महत्त्व किती आहे ते, कारण ही ट्रॉफी मिळेल. एखादा संघ जिंकला कोणी तर त्या संघाला कॅश प्राईज आणि ट्रॉफी मिळेल. ट्रॉफीसाठी जे खरं तर खेळत असतात आपले ग्रामीण चे खेळाडू, सातत्याने चांगलं प्रदर्शन होत असताना पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर एज लागतोय, पाठीमागे जातोय, संकेत आलाय, बॉलला उचललाय, तोपर्यंत डॉट. रोहितला पाहतोय अद्यापपर्यंत 4 चेंडू 4 धावा खर्च केल्यात. मॅचमध्ये थोडंसं कमबॅक होत असताना आता अंधार पसरलाय, त्यामुळे थोडंसं चिंतेचं साबट आहे. ओ पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. रोहित एक अपकमिंग यंगस्टर आहे टीम उसाटणे टीमचा, चांगली गोलंदाजी करत असताना पहा मिळतो आपल्याला. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धाबा, हौसले बुलंद करावे लागतील आता या टीमचे. 13 बॉल 24, शेवटचा बॉल असेल. फटका चांगला आहे, स्क्रीन समोर फिल्डर आल्यात उपस्थित, खराब फिल्डिंग. नितीन पाटीलने काय केलं, 2 धावा वाचवायच्या होत्या, मात्र अशा लास्ट मोमेंटला खराब फिल्डिंग करत असताना मॅच मध्ये वापसी करणारा हा चौका ठरेल, कारण आता येणारे 12 बॉल करायच्या त्या धावा तुम्हाला 20. 12 बॉल 20 ची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. रोहितने अतिशय चांगला षटक फेकलं, मात्र 2 चेंडू डॉट आल्यानंतर हर्षा बाटमधून हा चौकार पाहायला मिळाला. आजच्या दिवसात दोन्ही संघाचं चांगलं प्रदर्शन झालंय, मात्र शेवटचा सामना याच्यात आजच्या पोलमधून खेळत असताना कोण विजय प्राप्त करेल. 12 चेंडू 20 ची गरज आहे आता. सामन्याला गरगर लागली आहे, सामना कोण जिंकेल तेच पाहणं उचित ठरेल. कारण तुमचा हौसला बुलंद तर तुमची मॅच मध्ये वापसी होईल. कारण असं म्हटलं जातं की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसला बुलंद ठेवावा लागेल तरच तुम्हाला सामना जिंकता येईल. या मॅच मध्ये पाहतोय वापसी करेल का, तिसरं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब असेल. गोलंदाज विशाल पाटील, फटका चांगला, स्क्वेअर ऑफ द विकेट, 1 बाउन्स, चौकार नाहीये. क्षेत्ररक्षकाची चुकी नाहीये, कारण चेंडू अगदी भरपूर अंतरावरती पडला आणि त्यानंतर आलेला चौकार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक करेल तर काय करेल, कारण तो सुद्धा द्विधा मनस्थितीत होता आणि अशा बेला आलेला हा चौकार मॅच मध्ये बरंच काही सांगून जाईल. समीकरण थोडंसं सोपं झालंय. 11 बॉल करायच्या तुम्हाला धावा 16, 11 चेंडू 16 ची गरज आहे. चांगला मॅच मध्ये दोन्ही संघ अगदी आटोक्यात प्रयत्न करतात, अतिशय चांगले प्रयत्न, भागीरथी प्रयत्न करतात विजयासाठी. कोण जिंकेल, महत्त्वपूर्ण सामना. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षणांचे बदल केली जातोय. दोन्ही संघांना ठाऊक आहे की आपण आता या सामन्यामध्ये काय करायचंय. आम्ही नेहमी सांगत असतो की जास्त चुका करणारा संघ स्पर्धेतून बाहेर होतो. फटका चांगला, ओव्हर पिच बॉल, स्क्रीनच्या वरून हाय अँड हँडसम षटकार. जबरदस्त फटका. विकी टोमरे बॅटिंग करत असताना अद्यापपर्यंत 2 चौकार 2 षटकार का बॅटिंग केली आहे. लाजवाब मॅच मध्ये वापसी करणारा षटकार. 23 या धावसंख्येवरती स्वतः खेळत असताना विकी टोमरे गरजलाय. पुन्हा एकदा ओहो, जबरदस्त बॅटिंग. 2 लागोपाठचे षटकार आल्यात आणि विकी सांगत असताना ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. मात्र हाच खेळाडू आता पाहतोय लागोपाठ 2 षटकार टोकून धाबा झाल्यात ते एकूण 36 धाबा. फक्त 4 धाब्याची गरज आहे. 9 बॉल 4. ओ पुन्हा एकदा आता डॉट आलाय आणि वाईल्ड कार्ड एंट्री असताना मात्र काय प्रदर्शन केलंय कोणी सी संघाने. जबरदस्त. कोणी गावचे आमचे उद्योजक सन्माननीय महेश टोमरे
हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. जबरदस्त मॅच. फुल टॉस. रोहित आहेत, एकच जामेल. दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा धोका, गरज होती का प्रश्न विचारला जाईल, कारण आता चेंडू शिल्लक राहतील 6 आणि 7 बॉल आणि धावा करायच्या त्या 3 आणि 12 चेंडू 31 ची एक विस्फोटक इनिंग साकारली आहे भिकी टोमरेने. मॅच मध्ये पूर्णपणे वापसी करून दिली आपल्या टीमला. चौका टोकले त्यांनी 2 आणि षटकार 3. वा, जबरदस्त बॅटिंग केली. भिकी चांगला खेळ केला, प्रदर्शन केला आणि आता मैदानातून बाहेर जात असताना 7 बॉल 3 करायचे आहेत. सामना अद्यापी शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल का, कारण असेच सामने कधी कधी या प्रेक्षक वर्गाला आवडत असतात, असेच सामने आयोजकांना सुद्धा आवडत असतात, जिथे गोलंदाजांची एक वेळी कत्तल झालेली असते, मात्र अशा खेपट्टीवरती गोलंदाज आपली हुकूमत दहशत निर्माण करतात. पाहायला मिळेल का. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमध्ये. 2 षटकार आले याच ओव्हरमध्ये विशाल पाटीलच्या विरोधात आणि आता नवीन बॅटर मैदानावरती आर्यन. ओ, चांगला पेडल स्वीप केलाय, फटका चांगला आहे, धावा सुद्धा मिळतील. आता येते 2 धावा मिळाल्यात. स्कोर इज लेवल. फक्त आता एका धावेची औपचारिकता आहे, एकच धावेची आवश्यकता आहे तुम्हाला कोणी टीमला सामना जिंकण्यासाठी, ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी. एखादी ट्रॉफी मिळेल, मग ती प्रथम, द्वितीय, तृतीय की चतुर्थ क्रमांकाची असेल हे सांगणं फार कठीण जाईल, मात्र त्यासाठीच आता संघर्ष. चला लगेच फिल्डिंग लाभा. आता मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धाबा आल्या नाही. आता साठने टीम थोडंसं विचारविमर्श करावा लागेल. चला टीम चिंचवली संघाचे कॅप्टन लगेच. आता चिंचवली संघ कुणाची वाट पाहतोय ते आता त्यांच्या समोर उसाटणे की कोणी. संकेत पाटील गोलंदाज, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या धावा केल्या, तो संकेत. डॉट बॉल. यास, पहिला चेंडू डॉट आला. अद्याप 5 चेंडू डॉट फेकेल का संघ, पाहावं लागेल. 5 चेंडू जर डॉट आले तर एक रेकॉर्ड होईल, कारण क्रिकेटमध्ये अशा गोष्टी नेहमी घडत असतात, कारण अनबिलीव या गोष्टी असतात त्या क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि मॅच विनिंग शॉट, चौकार आलाय. सामना जिंकला आजच्या दिवसामध्ये. टीम खोनी सी संघ क्वालिफाय झालाय. अर्थातच आता त्यांची लढाई होईल या मॅच मध्ये चिंचवलीच्या विरोधात. जाऊ दे ना, कॅप्टन येईल. चला कॅप्टन येईल ना. चला 4 आहे की 6 आहे? 4 आहे. 4 आहे. बोल ना तुम्ही, या ना.
आणि आमचे पंच थोडेसे या ठिकाणी कष्ट घ्यायला लागणार आहेत. उद्याच्या दिवशी लवकर या, एक पंच लवकर या, दुसरे रतन मानेकर आले तरी हरकत नाही आहेत. आणि आमचे रोशन फराट आपण देखील 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. चला विराज आमच्या या ठिकाणी उपस्थित विराज भाऊंचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि नंतर मॅन ऑफ द मॅच देखील द्यायचे. तत्पूर्वी आपण सन्मान करून घेणार आहोत. चला विराज भाऊंचा या ठिकाणी सन्मान होतोय. मुख्य अतिथी कक्षामध्ये समीर दादा देसाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करत असताना आमचे मित्र विराज भाऊ या ठिकाणी तिथलेच गावचे उपस्थित आहेत आणि डॅसिंग पर्सनॅलिटी त्यांचा आपण शुभ सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि मॅन ऑफ द मॅच कोण असेल? सिद्धार्थ, रोशन, विकी ठोंबरे मॅन ऑफ द मॅच. विकी या आपण लगेच. विकी ठोंबरे मॅन ऑफ द मॅच असतील. विकी आपण यायचं लगेच. विकी टोंबरेला मॅन ऑफ द मॅच आपण द्यायची त्या ठिकाणी. विकी टोंबरे येत आहेत, त्यांना देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. लक्ष असू द्या बघा नक्कीच दोन्ही संघ खोनी सी संघ आणि चिंचवली बी संघ दोन्ही संघ आणि बाकीच्या उर्वरित संघांना देखील एक सूचना असेल. सेमी फायनल साठी आपण ज्या धावा मोजणार आहोत, समीर दादा लक्ष द्यायचं आपण. सेमी फायनलच्या ज्या धावा आपण मोजणार आहोत त्यांना आपण एक वर्ष असं झालं होतं की काही खेळाडू असतात ते बाईकसाठी खेळतात आणि थोडीशी या ठिकाणी नाराजगी होते आयोजकांना. जर आपण या ठिकाणी बाईकसाठी कोणी खेळताना इथे दिसलं तर त्या धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील किंवा नाही केल्या जातील या आयोजन ठरवतील. या सूचना असतील, त्यामुळे आपण शिस्तबद्ध क्रिकेट खेळायचं आहे या ठिकाणी सूचना सर्व संघांना असतील. असं नाही की खोणी आणि चिंचवली संघाला सूचना आहेत, सर्व खेळाडूंना आणि सर्व संघांना सूचना असतील. पहिला सामना असेल टीम कानपोली विपक्ष दैसर असा पहिला मॅच असेल. त्याच्यानंतर दुसरा मॅच असेल दिशा 11 शिवशक्ती मुरबी विपक्ष भूमी 11 मांडा. आणि तिसरा सामना असेल भावाले बी विपक्ष स्वर्गीय श्रीराम मस्कर प्रतिष्ठान RCC राया संघ असेल, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. आता त्याच्यानंतर शेवटचा सामना असेल कारिवली विपक्ष जय मोसबा माणेरे. हे उद्याचे संघ असतील आणि उद्या लवकर या 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय चिंचवली बी आणि खोणी सी संघ. आजचा दिवस या ठिकाणी समाप्त होतोय असं जाहीर आपण करतोय आणि आपल्यापासून रजा घेतोय, परंतु एक सन्मान राहून गेलाय. आपण सन्मान करणार आहोत या ठिकाणी. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला, आमचे मित्र शिरवली गावचा आवाज मनोज ठाकूर येते, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. समीर दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण समालोचक आमचे मित्र मनोज ठाकूर यांचा विशेष सन्मान करायचा आहे. अप्रतिम समालोचक आपण पाहतायत रायगड विभागातील अनेक साऱ्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये ते स्पर्धा कव्हर करत असतात आणि शिरवली गावाला ते बिलॉंग करतात आणि त्यांचा आपण विशेष सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. थँक्यू सो मच मनोज ठाकूर यांचा देखील विशेष आभार.